सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुनील पेंडसे, उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट मिलिंद कुलकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आली। बँकेच्या नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत ही घोषणा झाली। उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांनी बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात ही घोषणा करत नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सत्कार करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे यांनी नूतन संचालकांचा सत्कार केला। नूतन अध्यक्ष सुनील पेंडसे आणि नूतन उपाध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद कुलकर्णी यांनी सत्कारादाखल बोलताना तमाम सभासद हितचिंतकांचे आभार मानत बँकेच्या आगामी ध्येय धोरणांविषयी मनोगत व्यक्त केलं। या प्रसंगी जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड तसंच संचालक पुरुषोत्तम उडता, राजेश पवार, गिरीश बोरगावकर, चंद्रिका चौहान, गौरी आंबडेकर, आनंद करवंदे आदी संचालकांची उपस्थिती होती। नमस्कार, मी सुनील पेंडसे, अध्यक्ष सोलापूर जनता सहकारी बँक। यावर्षी आपल्या बँकेला 25 कोटी जवळपास पूर्णपणे नेट प्रॉफिट झालेला आहे। तसेच 0% नेट NPA झाल्यामुळे आपल्याला पुढं जाण्यासाठी खूप चांगला वाव आहे। आणि आता आपल्याला यावर्षी डिजिटल बँकिंग इयर म्हणून आपण यावर्षी जाहीर करतो की ज्यामध्ये पूर्णपणे मोबाईल बँकिंग इम्प्लिमेंट होईल, तसंच इंटरनेट बँकिंगही इम्प्लिमेंट होईल। आणि प्रायव्हेट बँका किंवा नॅशनलाइज बँका ज्या पद्धतीने सर्व्हिसेस देतात त्या पद्धतीने यावर्षी आपण सर्व्हिसेस सुरू करू की ज्यायोगे आपल्या सर्व सभासदांना आणि ग्राहकांना पूर्णपणे सेवा देता येईल। धन्यवाद। सर, एकूण ठेवी किती आहेत? एकूण ठेवी आपल्या 1896 कोटी ठेवी आहेत, 1110 कोटी कर्ज आहेत, 3006 कोटी मिक्स बिझनेस आहे आणि 25 कोटी रुपये नेट प्रॉफिट आहे। नवीन खाते उघडणाऱ्यांसाठी काय सुविधा? नवीन खाते उघडण्यासाठी ATM कार्ड आपल्याकडे आहे, मोबाईल बँकिंग आता सुरू झालेलं आहे, नेट बँकिंगही सुरू होईल। त्यामुळे सेविंग अकाउंट उघडायला किंवा करंट अकाउंट उघडायला खूप चांगल्या सोयी आहेत। प्लस QR कोड पण आपल्याकडे आहे। नवीन खातं उघडताना त्यांना काही डिपॉझिट वगैरे नाही, मिनिमम बॅलन्स जो काही 100 रुपये असेल तेवढाच आपल्याला सर, ठेवायला एकूण किती शाखा आहेत? एकूण आपल्या सोलापूर जनता सहकारी बँकेच्या 41 शाखा आहेत। महाराष्ट्रामध्ये 40 आणि विजापूर म्हणजे कर्नाटकामध्ये 1 अशा 41 ब्रँचेस आहेत। त्या माध्यमातून आपण सगळ्या ग्राहकांना सेवा देतो। बँकेच्या वतीने आभार व्यक्त करते आणि सगळेच असे नेहमीच वेळोवेळी येता आमचा विषय लोकांपर्यंत पोहोचवतात। छान प्रश्नाच्या माध्यमातून आम्हाला पण थोडे जागे करतात की हां, हे पण करण्यासारखं आहे अशा सूचना पण करतात। त्याबद्दल तुमचं सगळ्यांचा आभार।